नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझं मितवा या मालिकेच्या आजच्या जबरदस्त भागामध्ये आता मात्र जी इशू असते तर ती पूजा घेऊन आपल्या नम्रतासोबत पुढे जात असते आणि ओढणी ही ती मागे टाकते, परंतु ती ओढणी मात्र अर्णवच्या अंगावर पडते आणि अर्णवला इतका राग येतो। तेव्हा मात्र आता रागाने तो पाहत असतो तर अंजली येते। अंजली म्हणते की अर्णव, अरे काय झालं, चल ना। अर्णव म्हणतो की काही नाही, घेतलं का सगळं? तेव्हा अंजली म्हणते की हो चल, आणि ते मंदिरात जायला निघतात। इशू आणि नम्रता ह्या दोघी सुद्धा पुढे गेलेल्या असतात। तेव्हा मात्र आता मंदिराच्या त्या अगदी जवळ येतात, म्हणजे मंदिराच्या दाराशी, परंतु अर्णव मात्र काही आतायला तयार नसतो। तेव्हा आता लगेच अंजली म्हणत असते की अरे अर्णव चल ना आतमध्ये, चिंटू अरे चल ना आतमध्ये। तेव्हा आता अर्णव म्हणतो की हे बघ ताई, आतापर्यंत मी सगळं काही तुझं ऐकलं, परंतु आता मी मंदिरात नाही येणार। तेव्हा मात्र आता अंजली म्हणते की ओके, परंतु अंजलीला हे माहिती असतं अर्णव आता याला कसं मंदिरामध्ये आणायचं, म्हणून ती थोडीशी पुढे जाते आणि मागे वळून अर्णवला पाहते तर अर्णव फोनवर बोलत असतो। तेव्हा मात्र आता अंजली थोडंसं पुढे जाते आणि लगेच खाली बसते आणि जोरात असं आई असं करते। तेव्हा अर्णव पाहतो आणि लगेच ताई ताई करत तो लगेच धावतच येतो। काय ग ताई, ओके आहेस ना तू, काय झालं? तेव्हा आता अंजली म्हणते की अरे पाय दुखतो, केवढं ऊन आहे, चटका बसला रे मला, सगळं काही एका पायावर भार येतो। तेव्हा अर्णव ओळखतो, तो म्हणतो की ऊन आहे, चटका लागला, कुठे आहे मग ऊन? तर अंजली म्हणते की बघ ना, अरे किती ऊन आहे हे। तेव्हा अर्णव ओळखतो आणि म्हणतो की हे बघ ताई, काही केलं तरी मी आतमध्ये नाही येणार प्लीज। तेव्हा अंजली उठते, अंजली म्हणते की ठीक आहे, नको येऊ, जाते मी एकटी, चटका लागून धडपडले तरी सुद्धा मी एकटीच जाते। तेव्हा अर्णव तिच्याकडे पाहतो आणि म्हणतो की इमोशनल ब्लॅकमेल, यू नो माय वीक पॉइंट राईट ना। तेव्हा मात्र आता इकडे युशू ही नमूला म्हणत असते की हे बघ, त्या राज शिर्केचा एकच असा वीक पॉइंट असणार आहे, पैसा आणि फक्त पैसा। तर इकडे अर्णव हा डायरेक्ट अंजलीला उचलून घेतो। तेव्हा लगेच अंजली म्हणते की चिंटू, अरे चिंटू तू काय करतोस? तर अर्णव म्हणतो की ताई अगं चटके लागतात, ऊन आहे ना, चिंटू मला खाली ठेव, चल बरं आपण जाऊया, चालत जाऊयात असं अंजली म्हणत असते, परंतु अर्णव काही ऐकत नाही। आणि तेवढ्यात इशू आणि नम्रता ह्या मंदिरात येतात। इशू त्याच्याबद्दलच नमूला सांगत असते की अगं त्या माणसाला कोणी नातेवाईक असतील हे सुद्धा माहिती नाही, कारण त्याला माणुसकी ह्या कोणतेही शब्दच माहिती नसतील। नमू पुढे जात असते तर इशू म्हणते की अगं मी तुला काय सांगते त्याकडे तुझं लक्ष नाही का? तेव्हा नमो म्हणते की जाऊन दे ना इशू म्हणते की नाही, मी त्याला जाऊन सुद्धा देणार नाही, इमोशन नावाचा काही त्याला प्रकारच माहिती नाही। आणि तेवढ्यात अर्णव हा अंजलीला उचलून समोरून येत असतो। इशू म्हणत असते की चिडका कुठला, नुसता व्या व्या करत असतो, अगं राग, फक्त राग असतो त्याच्या चेहऱ्यावर। अगं ताई, कुणाबद्दल प्रेम, कुणाची काळजी करणं हे काय असतं हे त्याला माहितीच नसेल। तेव्हा अर्णव हा अंजलीकडे तिला घेऊन येतच असतो तर अंजली म्हणते की मी तुला म्हणत होते की तुम्हाला उचलू नको, पण तू तर ऐकायला तयारच नाही। तेव्हा आता चिंटू म्हणतो की ताई तुला माहितीच आहे की तुला उन्हाचा किती त्रास आहे आणि मी तुला त्रास नाही होऊन देणार म्हणून। त्यानंतर आता इशू धावतच परत नम्रतेला म्हणत असते की अगं त्या माणसाबद्दल। तेव्हा आता नम्रता म्हणते की तू अजूनपर्यंत तेच मला सांगत राहणार आहे का? तर इशू म्हणते की हो अगं ताई, तू त्या माणसाचा चेहरा बघायला हवा होता, अगं जिलेबीतून कसा पाक टपकतो तसा त्याच्या चेहऱ्यावरून राग आणि माज असा टपकत होता, माणुसकी हा शब्द सुद्धा त्याने कधी ऐकलेला नसेल। त्यामुळे मी तर असं म्हणते की गणू बाप्पा, अरे ह्या माणसासारखा मुलगा, नवरा, बॉयफ्रेंड, मी तर म्हणते की भाऊच कधी कुणाच्या आयुष्यामध्ये नको रे यायला। आणि तर इकडे अंजली तर अर्णवला असं म्हणत असते, अरे तुझ्यासारखा भाऊ मुलगा मिळायला नशीब लागतं, किती छान तू असा प्रेमळ मुलगा आहे। आणि इशू इकडे अर्णव बद्दल आपल्या बहिणीला सांगत असते, म्हणजे नम्रता ऐकून पूर्णपणे थक्क होते आणि ती आता देवबाप्पाचे दर्शन घेऊन इकडे दुसऱ्या मंदिरात येते आणि मंदिरात येऊन त्या पुजाऱ्यांकडे पूजेचे साहित्य देऊन देवीला नमस्कार करतात। तर इशू आपल्या त्या नम्रताच्या हसऱ्या चेहऱ्याकडे पाहत असते, गणू बाप्पाला म्हणजे गणरायाला नमस्कार करते। त्यानंतर इकडे अर्णव हा अंजलीला घेऊन येत असतो तर अंजली म्हणत असते की खरंच तू किती चांगला मुलगा आहे रे चिंटू, इतका इमोशनल वगैरे, पण कधीतरी असे इमोशनल तुझे दाखवत जा, तुझे इमोशन्स वगैरे सर्व काही कधीतरी दाखवत जा, नाही खरंच तू खूप प्रेमळ आहे। तेव्हा आता अर्णव म्हणतो की ताई चल मंदिर आलं। तेव्हा आता अंजलीला तो खाली उतरतो तर अंजली लगेच पूजेची जी काही टोपली आहे त्याच्या हातात देते आणि शेवटी आता अर्णवला मंदिरात यावंच लागतं। आणि
आणि तेवढ्याच समोर इशू ही देवप्पाला प्रार्थना करत असते की पहिल्यांदा त्या माणसामुळे आज मला माझ्या वडिलांशी खोटं बोलावं लागलं. अरे आई सुद्धा माझ्यावर खूप रागवलेली आहे, त्यामुळे सर्व काही अगदी तू पहिल्यासारखं कर, अगदी सही सलामत लवकरात लवकर त्या खडूस मुलाला माझ्या समोरच पाठव. आणि तेवढ्यात मात्र अर्णव आणि अंजली आत येतात. तेव्हा मात्र आता अर्णव, अंजली आणि नम्रता आणि इशू हे चारही एका रांगेत उभे राहतात आणि देवप्पाला नमस्कार करत असतात. परंतु अंजली ही अगदी मनोभावाने नमस्कार करते आणि अर्णवकडे पाहत असते. तेव्हा मात्र आता इकडे इशू देवाला नमस्कार करते आणि म्हणते की देवप्पा तुझा आशीर्वाद माझ्या पाठीशी असून दे, म्हणजे त्या खडूसला मी चांगला धडा शिकवे. इकडे इशू त्याच्यासाठी आशीर्वाद अगदी वेगळा मागत असते आणि समोरच अंजली सुद्धा आपल्या भावासाठी गणरायाचा आशीर्वाद त्याच्या पाठीशी कायम असून दे असं देवाला प्रार्थना करते. आणि जी काही घंटी त्या याच्यात असते त्या टोपलीमध्ये ती नवसाची घंटी असते आणि ती लगेच इशू म्हणते की ताई अगं मी लवकर जाते आणि ही नवसाची घंटी पटकन बांधून येते. तेव्हा नमू म्हणते की हो लवकर ये. तेव्हा अर्णव आणि अंजली सुद्धा तिकडेच येत असतात. तर इशू घंटी हातात घेऊन देते, त्या झाडाला बांधायला येते त्या देवबाप्पाच्या आणि म्हणते की गणूबाप्पा हे बघ ताईची काही चूक नसताना तिच्यावर आज ही वेळ आली, तिचं लग्न मोडलं. ती नाराज होऊ नये म्हणून ती मला काही दाखवत नाही, पण बाप्पा मला तिचं दुःख नाही बघवत, त्यामुळे लवकरात लवकर देवबाप्पा तू ताईसाठी एक बढिया असा मुलगा शोध. त्यानंतर आता अंजली मुद्दाम अर्णवच्या हाताने तिला ती घंटा बांधायची असते. मग ती अर्णवला म्हणते की हे बघ चिंटू, अरे ही घंटा तर बांधायची राहूनच गेली. त्यावर आता अर्णव म्हणतो की ताई हे बघ. तेव्हा आता अंजू म्हणते की अरे अर्णव हे जे काही चाललं चिंटू तुझ्यासाठी सुरू आहे ना हे. अरे एवढं केलं, आपण आतमध्ये गेलो, दर्शन घेतलो, पण आता फक्त इतकीच ही घंटा बांधायची राहिली. अरे माझी श्रद्धा आहे की नाही, मग तेवढ्यासाठी तू तेवढं सुद्धा नाही करू शकत का. तेव्हा आता लगेच अर्णव ती घंटी हातात घेतो आणि जा आतमध्ये आणि तू गाडीमध्ये बस, मी तोपर्यंत ही घंटा बांधून येतो, म्हणजे तुझा हा ड्रामा मी पूर्ण करतो. तेव्हा मात्र आता इशू घंटा बांधत असते आणि अर्णव सुद्धा तेथे समोर येतो आणि तो त्याची घंटा बांधतो आणि तो नमस्कार करत सुद्धा नाही आणि इशू मात्र मनोभावाने नमस्कार करते आणि समोर आता अर्णवची जी बांधलेली घंटा आहे ती खाली पडते. तेव्हा मात्र आता इशूच्या ही लक्षात येते आणि ती लगेच अर्णवच्या मागे धावतच येते की आहो आहो करत, आहो तुम्ही बांधलेली घंटी पडली. अर्णव समोरून जाताना तिला दिसतो, तर ती मागेच येत असते की आहो तुमची घंटा पडली, अहो शुकशुक शुकशुक करत येत असते. परंतु अर्णव मात्र स्वतःमध्ये अगदी बिजी असतो, मोबाईलमध्ये पाहत असतो आणि समोर जात असतो. मागून कोण काय आपल्याला म्हणतं याकडे त्याचं लक्ष जात नाही. इशू वैतागून जाते आणि धावतच येत असते की अहो मागे तरी बघा, इकडे बघा. तेव्हा आता इशू पार बाहेर पर्यंत येते तरी सुद्धा ह्या अर्णवचं लक्ष जात नाही. ती चप्पल घालते आणि परत धावतच येते की अहो मागे बघा, मागे बघा, इकडे बघा. आणि तेवढ्यात अर्णवचं लक्ष आता मागे जातं की कोणीतरी काहीतरी आवाज देते म्हणून. तेव्हा अर्णव थांबतो, तर लगेच आता इशू म्हणते की नशीब तुम्ही थांबलात, अहो केव्हापासून मी तुमच्या मागे ओरडते आणि तुम्हाला आवाज देते म्हणून. तेव्हा मात्र आता जेव्हा अर्णव मागे वळून पाहतो तर इशू आणि अर्णव यांना एका सोबतच धक्का बसतो. तर अर्णव म्हणतो की तू, तर इशू म्हणते की तुम्ही, आणि एकमेकांकडे अगदी रागाने पाहत असतात. इशू म्हणते की थांबा, अहो ही तुम्ही बांधलेली घंटा पडली होती आणि ती घंटा आपल्या हातात आहे असं दाखवते, म्हणून मी तुमच्या मागे धावत ओरडत फिरत होते. नवसाची घंटा अशी पडायला नको, जा आणि जाऊन बांधून या असं रागानेच इशू बोलत असते. आता अर्णव म्हणतो की फेकून दे, तर इशू म्हणते की काय बोलतात. तेव्हा अर्णव म्हणतो की फेकून दे, इशू म्हणते की काय. तेव्हा अर्णव म्हणतो की मला नकोय आणि तो तिथून जायला निघतो. आणि तेवढ्यात तो जात असतो तर लगेच इशूला सुद्धा खूप राग येतो. इशू म्हणते की हा खडूस, हा बेनाऱ्यांचा मोबाईल तुझ्या समोर होता, तू काहीच बोलली नाही. अगं तुझी हिंमतच नाही झाली का तो समोर असताना बोलण्याची. नाही आत्ताच्या आत्ता जा आणि त्याला सगळं काही बोलून टाक, त्याला असं काही ओरड की त्याने कायम आयुष्यभर लक्षात ठेवलं पाहिजे. खडूसमुळे इतकं काही झालं, आई बाबांना त्रास झाला, त्यामुळे नाही याला चांगला ढोस द्यावाच लागेल. म्हणून आता ती ओ करत जायला निघते, परंतु त्यात तिची चप्पल तुटते. आणि तुला पण आत्ताच तुटायचं होतं का म्हणून त्या चप्पल हातात घेऊन तिच्यासं बोलत असते. आणि तेवढ्यात एक माणूस समोर येत असतो, त्याच्या हातामध्ये पूजेची ती टोपली असते आणि इशू त्याला धक्का देते. तेव्हा मात्र आता तिच्या धक्क्याने ती जी काही त्याच्या हातातील टोपली आहे ती सुद्धा बाजूला अशी उधळून पडते. मात्र इशू धावतच येते आणि सॉरी भैया, सॉरी असं करते. थांबा, परत आल्यानंतर तुमची माफी मागते असं बोलून इशू पुन्हा
त्या अर्णवच्या मागे जायला निघते आणि हे बघा मला तुमच्याशी बोलायचं आहे, मी तुम्हाला असं नाही जाऊन देणार, असं चप्पल हातात घेऊनच ती अर्णवशी बोलत असते। तेव्हा अर्णव रागाने तिच्याकडे पाहत असतो आणि तिच्या त्या चप्पलकडे इशूचं लक्ष जातं। इशू लगेच चप्पल खाली घेते आणि अर्णव पुन्हा धमकावत तिच्या अंगावर येत असतो। तो म्हणतो की हे बघ, माझ्याशी बोलायचं तर काय, अगं तुझी माझ्या समोर सुद्धा उभं राहायची लायकी नाही। तेव्हा इशूला राग येते। इशू म्हणते की काय हो, लायकी कुणाची काढता आणि जास्त दादागिरी करण्याची काही गरज नाही, समजलं ना? आणि कोण समजतात ओ तुम्ही स्वतःला, वाटेल तसे दुसऱ्याशी वागताल, कुणाचा अपमान करताल, काही तुम्ही मनासारखं करताल आणि सुटून जाताल असं तुम्हाला वाटतं का? तर अर्णव रागाने विचारतो की काय केलं तुम्ही असं मला विचारतात, आणि अहो तुम्ही काय केलं हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे। तेव्हा मात्र अर्णवच्या डोळ्यासमोर ते सर्व काही, अगदी त्या हॉटेलमध्ये घडलेले सर्व क्षण येतात। सर्व आठवून आता ईश्वरी त्यांना म्हणत असते की तुम्हाला तुमच्या पैशाचा खूप काही घमंड आहे, तुमच्याकडे कितीही पैसे जरी असले तरी म्हणून तुम्ही देवापेक्षा जास्त मोठे नाही होत, हे तुम्हाला समजले ना? कारण तो आहे म्हणून तुम्ही आहात। अहो निदान तुम्ही कुणाला घाबरत नसतान तरी देवाला सुद्धा थोडंसं तरी घाबरा, कारण तुमच्याकडे हे जे काही वैभव आहे देणारा फक्त तो देवच आहे, तुम्ही नाहीत। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो की एक मिनिट, मी जे काही कमावलं आहे ना ते स्वतःच्या बळावर कमवलं, या देवाने मला काही दिलेलं नाही। अर्णव तेथून जायला निघतो तर इशू म्हणते की थांबा ओ थांबा, कारण देवाबद्दल असं कसं बोलू शकतात तुम्ही? तेव्हा लगेच अर्णव थांबतो आणि म्हणतो की कारण मी कमवलं ते मला देवाने नाही दिलं, आणि पुढच्या वेळेस तू माझ्या समोर येणार नाही अशी प्रार्थना तू तुझ्या देवाला कर, कारण जर चुकून सुद्धा तू माझ्या समोर आली पुन्हा तर माझ्या पासून तुझा देव सुद्धा तुला नाही वाचू शकणार। तेव्हा इशूला खूप राग येतो। अर्णव तर जायला निघतो परंतु इशू पुन्हा त्याच्या मागे येते आणि एक मिनिट थांबा असे जोरात ओरडते। अहो तुम्ही देवाला असं कसं बोलू शकतात? जो देव अख्खं जग चालवतो त्यालाच तुम्ही वाटेल तसे बोलतात? तर अर्णव म्हणतो की जग हे देव नाही तर पैसा चालवतो, त्याच्याकडे पैसा आहे तोच देव असतो, आणि जर या जगामध्ये देव जर असता तर त्याने कधी कुणावर अन्याय होऊन दिला नसता। तेव्हा इशू म्हणते की हो, देव जरी दुःख कधी देत असला तर त्यावर दवा सुद्धा तोच देत असतो, बाकी कोणीही नाही। अहो तुमच्या पैशाची ताकद देवाला नाही हरू शकत, ज्याच्या पाठीशी गणपती बाप्पा उभा असतो त्याला कुणाचीच घाबरायची गरज नसते, आणि माझ्या पाठीशी माझा बाप्पा माझा गणराया उभा आहे, त्यामुळे मी सुद्धा तुम्हाला बिलकुल घाबरत नाही, आणि त्याच्या मर्जीशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही, अगदी तुम्ही सुद्धा। आणि काय हो, नाव काय म्हणालात तुमचं? अर्णव सात्विका राजशिर्के, हेच ना? आणि नाही, तुम्ही सुद्धा नाही, आणि तुम्हाला हे समजलं असेल, आणि ही तुम्ही बांधलेली घंटा नाही समजलं तुम्हाला तर जाऊन द्या, तुमच्याकडून तर ही अपेक्षा नाही। आणि इशू तोऱ्यात तेथून निघून जाते तर अर्णवला आता सारखं इशूचं जे काही बोलणं आहे तर ते कानावर घुमत असतं। तेव्हा मात्र ह्या अर्णवला इतका राग येतो आणि तो लगेच आपल्या शिर्केंना फोन लावतो आणि रागाने तो म्हणलेला असतो की शिर्केंना, कारण जी काही ती न्यूज आहे अगदी कुठेही व्हायरल व्हायला नको, परंतु आता मात्र तो सांगतो की आत्ताच्या आत्ता ती व्हायरल करून टाका, आणि त्यामध्ये अजून सुद्धा अशी ऍड करा की पैशांसाठी मुली काही पण करू शकतात। पुढच्या अर्ध्या तासामध्ये इंदोरमधील प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये मला ही न्यूज दिसायलाच हवी, आता मी पाहतो की तुझा देव तुला कसा वाचवतो ते। तेव्हा आता इशू धावत पुन्हा ती घंटा बांधायला येते आणि त्या घंटेकडे बघत म्हणते की गणराया, अरे खरंच त्या खडूस माणसाचा मला खूप राग येतो, अरे तुझ्याकडे जर कोणी काही मागितलं तर त्याला ते मिळावं म्हणून ही घंटा मी परत बांधते। आणि तसंही तो आत्ता तर म्हणाला त्याचा ह्या सगळ्यावर अजिबात विश्वास नाही, म्हणून म्हणजे त्याने ही घंटा नक्कीच दुसऱ्या कुणाच्या तरी साठी बांधलेली आहे, ते आता इशू ओळखते, आणि त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ही घंटा मी परत बांधते। तेव्हा मात्र आता ईश्वरी अगदी त्या व्यक्तीची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून ती स्वतः ती घंटा बांधते आणि मनोभावाने ती देवाला नमस्कार करते। त्यानंतर आता अर्णव घाईने रागातच गाडीत मध्ये येऊन बसतो। तेव्हा अंजली विचारते की काय रे, बराच वेळ लागला तुला, गर्दी होती का? परंतु अर्णव मात्र काही बोलायला तयार नसतात। तर अंजली विचारते की काय रे चिंटू, काय झालं? अरे आतापर्यंत तर तुझा मूड बरा होता आणि 2 मिनिटात काय झालं? तेव्हा मात्र अर्णव अंजलीवर सुद्धा चिडतो की ताई 2च मिनिटं तू शांत राहशील का प्लीज? तेव्हा मात्र आता लगेच अर्णवला शिर्केंचा कॉल येतो तर तो कॉल घेतो आणि शिर्के मी 2च मिनिटात पोहोचतो असे जेव्हा म्हणतो, परंतु शिर्के म्हणतात की सॉरी अहो तुम्हाला उशीर झाला म्हणून ते क्लायंट निघून गेले। तेव्हा तो म्हणतो की डील माझ्यासाठी महत्वाचं नाही, परंतु आता मात्र ती मुलगी माझ्या
कायम लक्षात राहील आणि हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये मात्र आता जो काही व्हिडिओ व्हायरल केलेला असतो तर तो व्हिडिओ हा सर्वत्र पोहोचतो आणि जेथे ईश्वरी भाजी घ्यायला आपल्या आईसोबत बाजारात गेलेली असते तर तेथे लगेच हा व्हिडिओ तिला दाखवला जातो। तेव्हा ईश्वरीला आता हा व्हिडिओ बघून खूप मोठा असा धक्का बसतो, कारण तो सर्वत्र व्हायरल झालेला असतो की राज शिर्केबरोबर जी काही मुलगी होती तर ती ही होती आणि तिने हे डील केलेलं होतं अगदी। तेव्हा मात्र आता हे बघून तर आईला खूप मोठा म्हणजे सुप्रियाला धक्का बसतो आणि जेव्हा मात्र आता इशू आणि आई ह्या येत असतात तर इशू रडत असते, परंतु जे काही गुंड आहे तर ते इशूला त्रास देत असतात, तिची ओढणी ओढत असतात की अगं तू आमच्याकडून सुद्धा काहीतरी असं आम्हाला सुद्धा काहीतरी दे ना, तू इतरांबरोबर असं हॉटेलमध्ये जाऊन हे करते ते करते आम्हाला सुद्धा दे। तेव्हा मात्र आता जो काही गुंड आहे ईश्वराची ओढणी ओढत असतो तर इशू ही वाचव वाचव असं करत असते तर आई ही तिला त्यातून वाचवते। परंतु आता मात्र सुप्रियाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे की आज जे काही झालेलं आहे तर ते अगदी धक्कादायक झालेलं आहे। त्यामुळे आता मात्र इशूसाठी माझा एक निर्णय असेल की इशू ही जयू आत्यांबरोबर मुंबईला जाईल म्हणून। तेव्हा मात्र आता इशूला खूप मोठा असा धक्का बसतो आणि हे जे काही केलेलं आहे हे त्या मुलामुळे झालेलं आहे असं इशूच्या लक्षात येतं। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।